काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. कालचा 9वा भाग आपण भगवंतांचा अवतारामधला 9वा भाग बघितला, 9वा अवतार बघितला, भगवान बलराम आणि भगवान बुद्ध. आज आपण आता भगवंतांच्या दशावतारामधला शेवटचा अवतार बघत आहोत, कल्की अवतार, जो अजून आलेला नाहीये, अजून यायचा आहे. पण श्रीमद भागवत आणि काही पुराणांमध्ये याबद्दल बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे. जेवढी माहिती मला मिळालेली आहे तेवढी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक निखळ प्रयत्न करत आहे. आता या कल्की अवतारासाठी मला संदर्भ गोळा करताना श्रीमद भागवत महापुराण स्कंध 12वा, विष्णू पुराण आणि कल्की पुराण यामध्ये मला जी थोडीफार माहिती मिळालेली आहे ती माहिती मी आपल्यापर्यंत आज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान विष्णूंचा 10वा आणि अंतिम अवतार म्हणजे कल्की अवतार. पुराणानुसार भगवान कल्की यांचा जन्म शंभल गावामध्ये होणार आहे. त्यांच्या पित्याचे नाव असणार आहे विष्णुयश आणि काही ग्रंथांमध्ये त्यांच्या मातेचे नाव सुमती असेल असे सांगितले गेलेले आहे. आणि या अवतारामध्ये ज्यावेळेला भगवान विष्णू कल्की अवतार धारण करतील त्यावेळेला त्यांचे गुरु असणार आहेत भगवान परशुराम. भगवान परशुराम कल्कीना शस्त्रविद्या, वेदविद्या आणि धर्मरक्षणाचे शिक्षण देतील. भगवान कल्की यांचे प्रमुख कार्य कलियुगाच्या शेवटी अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करणे हे असणार आहे आणि नवीन सत्ययुगाची स्थापना करणे. हा कल्की अवतार यासाठी प्रगट होणार आहे. या अवतारामधली पात्रे, अनेक पात्रे आणि त्यांचं स्वरूप अद्याप आपल्याला पूर्णपणे ज्ञात नाही, कारण अजून आपल्याला तो प्रगट झालेला नाहीये. त्यामुळे आपल्याला याबद्दल काहीच माहिती कळणार नाही. हा भविष्य काळामध्ये प्रगट होणारा अवतार आहे. कदाचित भगवंतांनी आधीपासून ठरवून ठेवलेलं असेल. सगळी पात्र सुनियोजित असतील. ठिकठिकाणी त्या पात्रांनी जन्म पण घेतलेला असेल किंवा कदाचित जन्म घ्यायचा असेल, त्यांचा होणार असेल. कोणाला कुठलं स्थान द्यायचं आहे, कोण कुठले कार्य करणार आहे, सगळे भगवंतांनी ठरवून ठेवलेले आहे. पण आत्ता आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती कुठेही उपलब्ध होणार नाही किंवा उपलब्ध नाही. म्हणून आपण केवळ पुराणामध्ये जेवढी स्पष्टपणे माहिती सांगितलेली आहे तेवढीच माहिती आपण समोर ठेवून या अवताराबद्दल थोडीशी माहिती आपण करून घेणार आहोत. म्हणून या अवताराबद्दल मी आपल्याला फार माहिती सांगू शकणार नाही. पुराणानुसार विष्णू यश आणि सुमती हे अत्यंत धर्मनिष्ठ, सदाचारी आणि भगवत भक्त असणार आहेत. त्यांच्या घरात स्वतः भगवान कल्की अवतार धारण करतील हे त्यांचे अद्वितीय भाग्य असणार आहे. त्यांनी पण अनेक जन्मांची तपश्चर्या केलेली असणार आहे. भगवान परशुराम, आपल्याला माहितीये की भगवान विष्णूंचे हे 6वे अवतार होते आणि भगवान परशुराम हे चिरंजीव महापुरुष आहेत. अनेक युगांपासून ते धर्मरक्षणासाठी कार्यरत आहेत. भगवंतांचे कार्य एका अवतारापुरते कधीही मर्यादित नसते. आपण हे बघत आलेलो आहोत. 24 अवतार आपल्याला तर बघायचे आहेत. आता आपण फक्त मुख्य दशावताराबद्दल माहिती करून घेतलेली आहे. पण ज्या वेळेला मी मूळ 10 अवताराबद्दल जो पुढचे एपिसोड बनवणार आहे त्यामध्ये मी जे बाकीचे 14 अवतार आहेत त्यांची थोडीफार माहिती आपल्याला देणार आहे. पण दश अवतारामध्ये भरपूर माहिती आपल्याला मिळणार आहे. भगवंतांचे कार्य कधीही एका अवतारापुरते मर्यादित नसते. म्हणून भगवान परशुरामांनी कलियुगाच्या शेवटी भगवान कल्कींचे गुरु म्हणून पुन्हा प्रगट होणार आहे. ते भगवान कल्कीना शस्त्रविद्या, वेदविद्या, धर्मस्थापनेचे शिक्षण देणार आहेत.
कल्की पुराणामध्ये भगवान कल्कीना धर्म स्थापनेसाठी अनेक राजे, योद्धे आणि सहकारी मदत करणार आहेत. ते पण सुनियोजित आहेत. भगवंतानी त्या पण सगळ्या राजांना, योद्ध्यांना ठरवून ठेवलेलं आहे की कोण कोण त्यांच्या लीलेमध्ये सहभागी होणार आहे. परंतु त्यांच्या पूर्वजन्माची किंवा त्यांच्या पुण्याईची सविस्तर माहिती मला अजून कुठल्याच ग्रंथामध्ये मिळालेली नाहीये. कारण हा अवतार भविष्य काळात घडणार आहे, अजून घडलेला नाही. आपण आतापर्यंत जे अवतार बघितले ते सगळे भूतकाळामधले आपण अवतार बघितले. त्यामुळे आपल्याला याची सगळी माहिती उपलब्ध झाली पुराणांमध्ये. पण जो अवतार अजून प्रगटच झालेला नाही त्याबद्दल माहिती अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. म्हणून मी केवळ श्रीमद भागवत, विष्णू पुराण, कल्की पुराण यामध्ये सांगितलेली माहितीच आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कल्की अवतारापर्यंत, पहिल्या अवतारापासून, मत्स्य अवतारापासून कल्की अवतारापर्यंतचा संपूर्ण प्रवास, भगवंतांच्या दशावताराचा संपूर्ण प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की भगवंतांच्या लीलांमध्ये कोणालाही योगायोगाने स्थान नाही मिळत. त्यांना ते स्थान मिळतं कारण त्यांचं असलेलं भगवंतांची दिव्य नाते, त्यांनी केलेली भगवंतांची कठोर तपश्चर्या, भक्ती, सेवा, धर्माचरण आणि भगवंतांची त्यांच्यावर झालेली कृपा. आणि यामुळेच हे सगळे जीव भगवंतांच्या लीलांमध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त करू शकले. मत्स्य अवतार वेदांचे रक्षण करण्यासाठी झाला, नरसिंह अवतार भक्त रक्षणासाठी झाला, राम अवतार मर्यादेची स्थापना करण्यासाठी झाला, कृष्ण अवतार धर्म, भक्ती आणि कर्मयोगाचा संदेश देण्यासाठी झाला, तर कल्की अवतार हा अधर्माच्या अतिरेकानंतर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी होणार आहे. कारण आपल्याला आता आपण बघत आहोत कलियुगामध्ये अधर्म प्रचंड वाढलेला आहे. आपण प्रत्येक भागामध्ये मी आपल्याला एक छोटी छोटी काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यातून आपल्याला काही संदेश देत होते. त्यावेळेला मी आपल्याला हेच सांगत होते, अत्यंत अहंकार वाढलेला आहे, अधर्म वाढलेला आहे आणि त्यामुळेच हा ज्या वेळेला पराकोटीला जाणार आहे त्यावेळेला भगवंत अवतार घेणार आहेत. आपण सगळेजण, अगदी मी देखील कल्की अवताराची वाट बघत आहोत, भगवंतांच्या कल्की अवताराची वाट बघत आहोत. पण जर आपण वाट बघतोय पण आपण एक थोडासा छोटा विचार जर केला तर उत्तर आपल्याला एक थोडासा असं वाटतं की बाबा कधी येतील भगवान कल्की अवतार, कधी घेतील आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपली मुक्तता कधी होईल. तर आपणच एक छोटासा जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच मिळून जाईल. भगवंतांना, भगवान विष्णूंना कल्की अवतार घ्यावा लागतोय किंवा घ्यावा लागणार आहे, एवढा अधर्म आपणच तर माजवत नाहीयेत ना, आपल्या हातूनच तर होत नाहीये ना हे सगळं. आपण एक प्रश्न अजून एक विचारू शकतो आपल्या स्वतःलाच, जर आज भगवान कल्की प्रगट झाले तर आपण त्यांच्या लीलांमध्ये कोणत्या भूमिकेमध्ये असू? आज आपण आहोत, समजा अजून एक 10 वर्षांनी, 15 वर्षांनी अजून आपलं आयुष्य असेल तिथपर्यंत, जर भगवंतांना आपल्या समोरच तो कल्की अवतार धारण करायचा असेल, कदाचित आपली पिढी पण तो कल्की अवतार बघू शकेल. समजा कल्की अवतार भगवंतांनी घेतला, भगवंत प्रगट झाले, तर आपण त्यांच्या लीलांमध्ये कोणत्या भूमिकेमध्ये असणार आहे हा प्रश्न आपणच आपल्या मनाला विचारूया. भक्त, सेवक, सहकारी की अधर्माच्या बाजूला उभे असलेले भगवंतांचे शत्रू? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे कलियुगामध्ये. इतका अधर्म सध्या कलियुगामध्ये वाढलेला आहे. मी पण हा प्रश्न स्वतःला विचारते. ज्या वेळेला मी हे लिहायला सुरुवात केली त्या क्षणी हा प्रश्न माझ्या पण मनात विचार आला की आपण भगवंतांच्या लीलामध्ये काय असणार आहे, आपली भूमिका आपण कुठे असणार आहोत? सत्याच्या बाजूला का असत्याच्या बाजूला, धर्माच्या बाजूला का अधर्माच्या बाजूला, आपण नेमके कुठे असणार आहोत? मला पण याचं उत्तर नाही माहितीये.
पण मी हे उत्तर शोधायचा हळूहळू प्रयत्न करते. माझी इच्छा आहे की आपण पण हे उत्तर शोधायचा प्रयत्न करावा आणि शक्य तेवढं आपण अधर्माच्या किंवा असत्याच्या बाजूला न उभं राहता धर्माच्या बाजूला, सत्याच्या बाजूला उभं राहायचा प्रयत्न करूयात. म्हणजे कुठे ना कुठे अल्पांशाने आपण भगवंतांच्या कृपेला प्राप्त होऊ. भगवंतांचे कार्य कधीच संपत नाही. एक अवतार संपला की भगवंतांना दुसरा अवतार धारण करावा लागतो. त्यांचे कार्य असेच चालू राहते. म्हणून परशुराम अवतार आजही चिरंजीव राहून भगवान कल्कींचे गुरु होणार आहेत. आपण रोज भगवंतांना एक प्रश्न विचारतो. मागच्या अध्यायातच मी आपल्याला की आपण माझ्या घरी कधी येणार, आपण मला दर्शन कधी देणार. पण मी तोच प्रश्न परत आज आपल्याला विचारते, कारण हे दशावतारामधल्या सगळ्या लीलांमध्ये सहभागी झालेले पुण्यात्मे जे आहेत, तो भाग आज माझा इथेच संपतोय. त्यामुळे मी आज परत आपल्याला प्रश्न विचारते की भगवंतानी आपल्याला दर्शन द्यावं, भगवंत आपल्या घरी यावेत असे आपल्याला वाटते, पण भगवंतांना आपल्या घरी यायची इच्छा होईल का, असे आपण कधी वागतोय का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. माझ्या परीने मी भगवंतांच्या दशावतारातल्या विविध पात्रांची भक्ती, त्यांचे भगवंतांशी असलेले दिव्य नाते, त्यांनी केलेली तपश्चर्या, त्यांना भगवंतांच्या लीलामध्ये स्थान कसे प्राप्त झाले, हे सगळे सांगण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे. हा विषय मला दशावताराच्या आधी सहज सुचला, कारण माझ्याही मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की हे सगळे पुण्यात्मे कसे काय लीलामध्ये आले, भगवंतांच्या लीलामध्ये हे सहभागी कसे काय झाले, हा सहज माझ्या मनामध्ये प्रश्न आला आणि मग त्या दृष्टीने मी हे एपिसोड काही बनवायचा विचार केला. मला आशा आहे की हा विचार माझा आणि हा विषय आपल्याला मनापासून आवडला असेल आणि आपल्याला पण यातून बऱ्यापैकी, जर सगळ्यांना ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी हे नवीन नसेल, पण ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी यातल्या बऱ्याच पात्रांची माहिती मिळाली असेल असं मला असं वाटतंय की आपल्याला बऱ्याच जणांना यातून बरीच माहिती मिळालेली असेल. या संपूर्ण दशावतार जे एपिसोड मी बनवले, जे भाग मी बनवले, त्यासाठी मी काही ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केलेला होता. माझ्या परीने मी प्रयत्न केला होता, कारण एवढे सगळे ग्रंथ वाचणं खरंच खूप अवघड आहे आणि समजून घेणं तर त्यातूनही जास्त अवघड आहे. हे मला ज्यावेळेला मी वाचत होते, काही वेळेला मला ते समजायचे पण नाही, त्यातला अर्थ माझ्या डोक्यापर्यंत पोहोचायचा नाही. पण जितकं मला शक्य होईल तेवढ्या ग्रंथांमधून मी ही माहिती गोळा करून आपल्यासमोर एका मालिकेच्या रूपामध्ये आणण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मी मुख्यतः श्रीमद भागवत महापुराण, विष्णू पुराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, देवी भागवत, स्कंद पुराण, कल्की पुराण आणि काही इतर वैष्णव ग्रंथ यांचा आधार घेतला. ज्या ठिकाणी विविध परंपरांमध्ये मला वेगवेगळे उल्लेख आढळले, तेथे मी शक्य तितके शास्त्रधारित आणि सर्वसामान्य माहिती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जर या दशावतारामधल्या कथांमधून आपल्या मनात भगवंताप्रती प्रेम, भक्ती आणि धर्म आचरणाची प्रेरणा निर्माण झाली असेल, तर हाच माझ्या प्रयत्नाचा खरा फलित म्हणायला हरकत नाही. मला आशा आहे की मत्स्य अवतारापासून कल्की अवतारापर्यंतचा हा माझा आपल्या बरोबर असलेला प्रवास आपल्याला अगदी मनापासून आवडला असेल. लवकरच येत आहे मी भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे, दशावतारामधल्या प्रत्येक अवताराचे सविस्तर वर्णन, त्यातील तत्वज्ञान. मी आता थोडासा हा पण प्रयत्न श्रीमद भागवतापेक्षा थोडासा वेगळा केला होता, थोडी जास्त जरा तत्वज्ञानाची साथ घेतलेली होती. आता दशावतारामध्ये पण मी तेच करणार आहे. दशावतारनी आपण दशावतार मुख्य झाले आणि बाकीचे 14 असे 24 अवतार आपण बघणार आहोत. त्यातले तत्वज्ञान, भक्ती आणि आपल्या जीवनासाठी संदेश यासह आपल्या समोर मी येणार आहे. तोपर्यंत मला अनुमती द्या. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय
गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.